सर्वोच्च न्यायालयाने येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चेबांधणीला आता सुरुवात झाली आहे। त्यातच कोल्हापुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली। शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। यावेळी बोलताना दुधवडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे निवडणुकीच्या रणसंग्रामात लढायला तयार असल्याचं सांगितलंय। काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे देखील बोलू आपण। आज कार्यकर्त्यांची आता जे सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलाय, चांगला निर्णय दिलाय, तो हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनचा निर्णय आहे। त्यामुळे कार्यकर्ते सगळे आनंदात आहेत। आज बैठक आमची चांगल्या पद्धतीने पार पडली। परवा निरोप दिलेला असताना सुद्धा सगळेच्या सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी, तालुका प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, सगळेचे सगळे पदाधिकारी आज उपस्थित होते, शहरातले उपस्थित होते, चांगल्या पद्धतीने आहेत आणि आता सगळे लढाईच्या तयारीमध्ये आहेत। महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? एकनाथ शिंदेची भूमिका असेल की एकत्र लढवले जातील? कारण जिल्ह्यातलं चित्र बघितलं तर आता जिल्ह्यातलं आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे। हा जो डिसिजन घ्यायचा आहे, जो निर्णय हा घ्यायचा आहे, तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील। पण आज आमची तयारी, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे। नंतर जो वर्ण आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक, कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत। कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केल्या? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं, एकनाथ चलोरेची भूमिका असावी की? कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा, जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। ठाकरे गटाचा आता कसं लागणार का? हे सगळे राजकीय चित्र बघता महाराष्ट्रातलं महाविकास विरुद्ध महायुती, ठाकरे गटाचं काय? ठाकरे गटाचे पक्ष आज मी बघितलं, आता स्वतः अनुभवलं। मी आज कोल्हापुरात खूप दिवसांनी आलो, माझे सगळे पदाधिकारी आहेत, जे ज्यांनी मलई खाली आहेत ते सगळे गेले आहेत, शिवसेनेमुळे मोठे झाले आहेत ते गेले आहेत, पण माझे खालचा शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी सगळेच्या सगळे जागेवर आहेत। शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे। लवकर सुनावणी घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी आर्थिक मागणी केली। हो, बरोबर आहे, आम्ही ती मागणी केव्हापासून करतोच आहोत। पण आता सुप्रीम कोर्ट आता देतील, सुप्रीम कोर्टाचा आदेश देतील। आता सुप्रीम कोर्टाने 2.5 ते 3 वर्षांनी आज स्थानिक संस्थांचा आत्ता निर्णय दिलाय। हा निर्णय सुद्धा आमच्या बाजूने लागेल, तरी पण आमच्या शिवसैनिकांनी निर्णय केलेला आहे। आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आणि मागचा जी मशाल आहे त्या मशालेवर लागलं शिवसेना पक्षाचा रिझल्ट, तर आम्ही कोर्टाचे खूप खूप आभार पण मानू आणि त्या आनंदात परत साजरा करू। स्थानिक स्वराज्य अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।